नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातून आज दुसरं एलिमिनेशन झालंय आणि बिग बॉसच्या घरातून सोनाली राऊत ही घराबाहेर पडली. आता सोशल मीडियावर सोनालीबद्दल बोललं जाते की हे इव्हिक्शन अनफेअर आहे. सोनाली बिग बॉसच्या घराबाहेर जायला नको. तर काही लोक सांगतात की फेअरच आहे. माझं मत सांगू का तुम्हाला? मला असं वाटतं की सोनालीचं हे जे इव्हिक्शन आहे ना, ते फेअरच आहे. सोनालीचा बिग बॉसच्या घरामध्ये तसा गेमही नव्हता आणि सोनालीला तशी वोटिंग ही झाली नव्हती आणि एकंदरीत जे काही वोटिंग ट्रेंड यायचे त्याच्यामध्ये सोनाली ही बॉटमलाच असायची. त्यामुळे सोनालीच बिग बॉसच्या घराबाहेर जाणार होती. हे इव्हिक्शन फेअरच आहे. पण जाताना सोनालीने एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली. रितेश भाऊ तिला विचारत होते, की "काय वाटतं तू का गेलीस घराबाहेर?" तर सोनालीने जे सांगितलं, की "मी खूप एक्सेप्टेशन घेऊन आले होते, परंतु तसं मला घरामध्ये अजिबात दिसलं नाही. मी लोकांशी जास्त कनेक्ट झाले नाही आणि तीही लोकं माझ्याशी जास्त कनेक्ट झाली नाही." मला असं वाटतं, की सोनालीना त्या बिग बॉस हिंदीसारखा विचार करून आली असावी. म्हणजे तिचं असं मत असेल कदाचित. कारण तिथे आहे ना, असे एकदम भिडणारे, डोळ्यात डोळ्यात टाकून बोलणारे आणि फार वेगळे कंटेस्टंट असतात. सोनालीने इथे येऊन बघितलं असेल, का अरे ही थोडीशी लोकं गावाकडची वाटतात आणि तसे आपले कॉम्पिटिटर नाहीत. असं कदाचित सोनालीला वाटलं असावं, असं तिच्या बोलण्यात एकंदरीत दिसतंय. तर या सगळ्यावरती तुम्हाला मी नंतर एलिमिनेशनचा जो काही मुद्दा असेल ना, त्याच्यावरती मी बोलेन. परंतु सोनालीचं जे काही इव्हिक्शन आहे ना, ते मला फेअरच वाटतंय. यानंतर आज सागर कारंडेची पुन्हा एकदा शाळा घेतली आणि विशाल कोटियानला त्याची जागा दाखवून दिली. मित्रांनो, सागर कारंडे आहे ना, हा डबल ढोलकीचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये खेळतोय. म्हणजे ते एक मांजर असतं ना, की डोळे बंद करून दूध पिते, मला कोणीच पाहत नाही. सगळे पाहतात, परंतु कोणी बोलत नाही आणि सागरचाही गेम ना तसाच दिसतो मला. एकाला एक न्याय, दुसऱ्याला दुसरा न्याय असं सागर देतोय. जी काही त्याची वरच्या पट्टीची काय म्हणूया आपण वरच्या पट्टीचा आवाज लागतो ना, तो काहीच कंटेस्टंटच्या बाबतीत लागतो आणि काही कंटेस्टंटच्या बाबतीत तो आवाजही लावत नाही आणि त्याच्यावरती बोलतही नाही. असा हा सागर कारंडे आहे. त्याला एक्सपोज करणं फार गरजेचं होतं. सागरचं आज "नको ना भाऊ, नको ना भाऊ, प्लीज, प्लीज मुद्दा काढू नका." म्हणजे काल काल म्हणजे आजच ते सगळे एका दिवशी शूट होतं. काल त्याला असं झालेलं, की "भाऊ आता बस झालं ना." आणि आज पुन्हा एकदा सागर कारंडे सांगत असेल, "परत माझी शाळा." मित्रांनो, प्रभूला ज्या पद्धतीने त्याने टार्गेट केलं. खरं तर रुचिता आणि प्रभूचं भांडण होतं. तुला त्याच्यामध्ये पडायची काहीच गरज नव्हती. प्रभू बोलला बोलला होता ना, की "मी भाऊच्या धक्क्यावरती पाहून घेईन. मला जे काही भाऊ बोलतील ते बोलतील." हे रुचिताला त्यांनी सांगितलं, "तुला काय मध्ये पडायची गरज?" आणि इथे एक रितेश भाऊने राकेशचा मुद्दा काढला, की राकेश तेव्हा बोलला होता, की यांची नुसती कॉमेडीच चालली. प्राजक्ताने त्याला सांगितलं होतं सागरला. परंतु सागर त्याच्यावरती एक चकार शब्द काढला नाही. म्हणजे मी राकेशच्या विरुद्ध काही बोलणार नाही, परंतु माझ्यापेक्षा जे लहान आहेत किंवा मी मुद्दे ठेवू शकतो, त्यांना काही बोलू शकतो. अशा लोकां अशा लोकांवरती मी आवाज चढवणार आणि मोठ्याने बोलणार आणि विनाकारण त्या गोष्टीमध्ये सागर घुसलेला. त्याचा मुद्दाही नव्हता. कदाचित असं असेल, की टोळी टीममध्ये मी चाललोय, तर टोळी टीममध्ये जाण्या अगोदर मी कसा आवाज चढवू शकतो? एक असतं नाही, की "राजा जी, मैं भी कुछ पेश करना चाहता हूँ, आपकी इजाज़त हो तो. ऐसा कुछ नजराना मैं भी आपको देना चाहता हूँ." असं म्हणून सागरने ते थोडंसं केलं असेल, की "मी सुद्धा बोलू शकतो, विशाल कोटियानजी, माझ्याकडे सुद्धा दम आहे." असं म्हणून त्याने तो ॲक्ट कदाचित सादर केला असावा. कॉमेडी म्हणून मी सांगतो सागरसारखीच. पण सागरचा आवाज हे जे कंटेस्टंट आहेत ना वीक त्यांच्यावरतीच लागतो. बाकी कंटेस्टंटवरती लागत नाही आणि जो काही लागतो ना, तो म्हणजे समोरच्याची फारच वाट लावून देतो. आता इथे प्रभू सांगतच होता, की माझं आणि रुचिराचं भांडण झालं होतं. त्याच्यामध्ये सागरला आवाज चढवण्याचं काहीच कारण नव्हतं. मग इथे रितेश भाऊ सांगतात, की "विचार तुझ्या सागर दत्तालाच का तो इथे आला?" मग सागर बोलला, "हे प्रभू आता बस की. परत माझी शाळा घ्यायला सांगतो का?" इथे ना फार महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो झाला होता, की हा जो सागर आहे ना, तो मला वाटतं टोळी टीमच्या लोकांमुळे त्या प्रभूवरती चढत होता. आता काय झालं, की सागर हा त्या टोळी टीमच्या सदस्यांबरोबर बसला होता. म्हणजे यांचं प्रभू आणि रुचिताचं वाजल्यानंतर. तन्वी काहीतरी त्याला समजवत होती, की "बाबा असं नको करू. ठीक आहे, जे झालं ते झालं. तू बरोबर आहेस." असं म्हणून काहीतरी तन्वी सांगत होती. पण तन्वी काहीतरी सांगते. हे एका रूममध्ये सुरू होतं. सागर आणि टोळी टीम ही एका बाजूच्या रूममध्ये होते. पण
हे जे टोळी टीमचे सदस्य आहेत ना, मग रुचिता असेल किंवा काय विशाल कोटियान असेल, अनुश्री असेल, या लोकांना काही सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये दिसत आहेत. पहिला पहिला त्या विशाल कोटियानला राकेश दिसायचा, की राकेश असा राकेश तसा. आता या लोकांना तन्वी दिसते. तर तन्वी त्याला समजवत होती. पण ज्या पद्धतीने रुचिता, विशाल यांनी जे काही प्रेझेंट केलं सागर समोर, की तन्वी त्याला असं सांगत असेल, त्याला भडकवत असेल. म्हणून इथे सागर बोलला ना, की माझ्याबद्दल स्पून फीडिंग केलं जात होतं. असं स्पून फीडिंग काही केलं जात नव्हतं. ती त्याला समजवत होती, प्रभूला तन्वी, की "बाळा, जे झालं ते झालं." असं-असं काहीतरी. पण हे लोकं चढवून देत होते आणि हा सुद्धा चढत होता. म्हणजे ॲक्ट करत होते. हां, आता ती तन्वी असं सांगत असेल, तसं सांगत असेल आणि या भाईचा पारा चढत होता. सागरला असं हरभऱ्याच्या झाडावर हे लोकं चढवत होते आणि हा चढत होता. इथे म्हणजे जे झालं ते झालं. त्याच्याबद्दल त्या टोळी टीमच्या इथे तो डिस्कस करतच होता, बोलतच होता. परत तिथे उठून परत तिथून उठून त्या प्रभूला बोलायला गेला, त्या तन्वीला बोलायला गेला. असा हा सागर आहे. आता बघू, टोळी टीमनी तर जागा दाखवली, की आम्ही 4च सदस्य आहोत. आता उद्यापासून सागर काय कसा गेम खेळतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यानंतर इथे अनुश्रीचा मुद्दा देखील काढला होता, की अनुश्री त्या प्रभूला समजावते, की "जा सॉरी बोल. असं नाही बोलायचं. ते मोठे आहेत." अनुश्री समजवते. अनुश्रीला बाकी सगळे सदस्य येऊन सांगत होते राकेशच्या मुद्द्यात, की "बाई असं करू नको. जा सॉरी बोल." पण ही, "मी का सॉरी बोलायचं?" तर तिने प्रयत्नही केला होता, की जाऊन काय असेल ते मी सॉल्व्ह करते. पण विशाल कोटियाननी जाऊ दिलं नाही तिला. आता ही सॉरी बोलली नाही आणि ही दुसऱ्याला सांगते सॉरी बोलायचं. तर इथे सोनालीचा देखील फार छान मुद्दा काढला होता, की तुम्हाला जर गेम कळत नसेल, सागर भाऊ, अनुश्री आणि बाकी, तर कोच आहेत तुमच्याकडे सोनाली. ज्या पद्धतीने सोनालीने अनुश्रीला समजावलं होतं ना, तर असे कोच आहेत त्यांच्याकडनं तुम्ही घ्या. त्यानंतर तन्वीबद्दल सुद्धा इथे फार महत्त्वाचा मुद्दा काढला. खरं तर तन्वी हे जे काही कॅरेक्टर काढते ना, हे मला काही कळतच नाही. म्हणजे काही झालं की कॅरेक्टरवरती यायचं. माझं कॅरेक्टर हिने काढलं. माझं कॅरेक्टर ती कॅरेक्टरवरती बोलतात. मी ना तन्वीची एक मुलाखत ऐकली. तन्वी ही काहीतरी झी मराठीची लक्ष्मी निवास या मालिकेत काम करत होती आणि तिथून तिने तडकाफडकी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर ती असं सांगत होती, की "तिथेही मला कॅरेक्टरवरती बोललं गेलं. मी मोठ्यांचा रिस्पेक्ट करत नाही, असं तिथेही मला बोललं गेलं." आता ते जे काही तिकडे बोलत होते, तेच इथे बिग बॉसच्या घरामध्ये येऊन ती सांगते, की माझ्या कॅरेक्टरवरती बोलतात. पण मला अजूनही असं दिसलं नाही, की तन्वीच्या कॅरेक्टरवरती कोण बोललंय. आता हा आयुषचा मुद्दा इथे काढला जातो सतत, की लव्ह अँगल वगैरे किंवा मग आमचं काहीतरी आहे असं म्हणून बोललं जातंय. बघा, जेव्हा आयुष हा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त दिसला नव्हता, त्यावेळी रितेश भाऊने सांगितलं, की तुला दिसायला लागेल. त्यानंतर याच दोघांनी आयुष आणि तन्वीने असं सांगितलं होतं, की आपण असं काहीतरी करूया. आता हे कॅमेरासमोर त्यांनी सांगितलेलं होतं, की आपण असं काहीतरी करायला पाहिजे. पण त्यांनी नंतर असंही सांगितले, की 1-2 महिन्यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये प्रेम होत नाही. पण ते काहीतरी करणार असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. आता जो काही कॅरेक्टरचा मुद्दा इथे काढला, तन्वीच्या बाबतचा, तेव्हा ती सांगत होती, की माझे घरचे, माझी फॅमिलीसुद्धा बघतायत. आता हे तुला कळतं की नाही? माझे घरचे, फॅमिलीवाले बघतायत, त्यामुळे असा हा जो काही लव्ह अँगलचा मुद्दा काढला, तर मग त्यांना कसं दिसेल? पहिल्यांदा या गोष्टी लव आणि अमुक-तमुक या गोष्टी ज्या आहेत ना, या तुम्हीच सुरुवात केलेली, की आपण असं करूया, तसं करूया आणि हे तुम्ही कुठल्यातरी XYZ व्यक्तीला सांगता आणि मग ती व्यक्ती राग मनात घेऊन किंवा मग काहीतरी काढायचं असतं, तेव्हा तुम्ही ज्या मनापासून सांगितलेल्या गोष्टी आहेत ना, त्या बाहेर काढतात आणि त्याचं तुम्हाला दुःख होतं. तुम्हीच अगोदर सगळं काही सांगता आणि त्यानंतर मग त्या समोरच्या व्यक्तींनी काढलं, की मग त्याचा तुम्ही राग-रुसवा करता आणि मग तो थेट मुद्दा जाऊन कॅरेक्टरवरती भिडता, की जिथे फार उच्च स्तर गाठलेलं असतं भांडणाचं. तिथे समोरचाही मुद्दा ठेवू शकत नाही. एवढे तुम्ही वरपर्यंत ती भांडणाची पातळी घेऊन जाता. नितेश भाऊ बरोबर बोलले, की तुम्ही भांडणाची सुरुवात करता, पण शेवट कुठे करायचा हे तुम्हाला कळत नाही. मित्रांनो आहे ना, तन्वीचे मुद्दे फार छान असतात. म्हणजे ज्या पद्धतीने ती बिग बॉसच्या घरामध्ये मुद्दे ठेवते, विशाल कोटियान बरोबर भांडते आणि विशाल बरोबर अशीच भांडत नाही, तर मुद्देसूद अगदी भांडते. अजूनपर्यंत बिग बॉसच्या घरातील कुठल्याच सदस्याने विशाल बरोबर भांडण्याचा प्रयत्नही केला नाही आणि तसं कोणी करतही नाही. म्हणजे राकेशवरती एवढं येतं, परंतु राकेश भांडतच नाही. पण तन्वीमध्ये ती
आहे, ताकद आहे, मुद्देसूद ती सगळे लढते, मुद्देसूद सगळं काही ती ठेवते, परंतु तिची दिशा कुठेतरी चुकते. आणि हे आता रितेश भाऊने खूप छान पद्धतीने दाखवून दिलंय. त्यानंतर मित्रांनो इथे ना नॉमिनेशन मध्येच भाऊ काढतात आणि 2 सदस्यांना, जे एकूण 8 सदस्य आहेत त्यापैकी 2 सदस्यांना इथे सेव्ह करतात. याच्यामध्ये पहिले 2 सदस्य सेव्ह होतात, ती म्हणजे प्रभू आणि त्यानंतर दीपाली सय्यद. तर याच्यामध्ये आहे ना दीपाली सय्यदला प्रचंड आनंद होतो, की मी सेव्ह झाले. म्हणजे मला लोकांनी मला सेव्ह केलं. प्रभूलाही आनंद झाला, पण मला दीपालीचा आनंद जास्त दिसला. दीपालीने यानंतर राकेश बरोबरच्या जे काही भांडण झालं ना, ते क्लिअर करण्याचा प्रयत्न हे दोघं करत होते. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की या दोघांनी आहे ना, जे काही भांडण झालं ना, ते क्लिअर करावं. हे दोघे पण आहे ना, खूप मॅच्युअर आहेत, समजूतदार आहेत. त्या मानाने बाकीची लोकं मला तेवढी समजूतदार वाटत नाही. तर ज्या काही त्यांच्या जे काही त्यांचे गैरसमज झाले असतील दिव्याला वगैरे घेऊन, तर या गोष्टी त्यांनी क्लिअर करायला पाहिजेत, असं माझं वैयक्तिक मत आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. यानंतर हे दोघं सेफ झाल्यानंतर रुचिताला फार वाईट वाटलं आणि रुचिताला ज्याने नॉमिनेट केलं त्याला ती बोलली. पण रुचिताला का वाईट वाटलं त्याचं कारण सांगतो, की प्रभू सेफ झाला, ती दीपाली सेफ झाली, मी सेफ झाली नाही. या गोष्टीचं रुचिताला वाईट वाटलं आणि जेव्हा प्रभूला सेव्ह केलं गेलं, तर दोघांची नावं घ्यायची होती ना, दीपाली आणि प्रभूचं नाव घेतलं. तर इथे पटकन रितेश भाऊने विशालला आवाज दिला, "विशाल." "हां, हां भाऊ, हां." त्याला वाटलं की मी पण सेफ होतो की काय. "विशाल, हे नाही रे, मला सांगायचे होते की फॉलोअर्स फॉलोअर्स प्रभूचे सांगायचे होते." तर हा जो काही फॉलोअर्सचा मुद्दा होता ना, काल म्हटलं का घेतला नाही रितेश भाऊने, असा मी विचार करत होतो आणि आज छान तो घेतला. मी आत्ताच या दोघांचेही फॉलोअर्स चेक केले. विशाल कोटियांचे 1.6 मिलियन इन्स्टाचे फॉलोअर्स आहेत आणि प्रभू शेळके आपला छोटा डॉनचे 2.4 मिलियन, म्हणजे जवळ 24-25 लाखापर्यंत या छोटूचे फॉलोअर्स आहेत. त्यामुळे रितेश भाऊ बोलत होते ना, ही बाहेरची गोष्ट आहे, पण मी तुम्हाला सांगतो कोणाचे फॉलोअर्स किती आहेत हे तुम्ही बाहेर येऊन बघा. तर हा जो काही फॉलोअर्सचा मुद्दा बिग बॉसच्या घरामध्ये विशालने काढला. विशाल तू बाहेर येऊन बघ प्रभूचे काय फॉलोअर्स आहेत आणि प्रभूला ज्या पद्धतीची वोटिंग झालेली ना, तर तुलाही तेवढी वोटिंग झाली नव्हती एवढी प्रभूला यावेळी वोटिंग झाली होती. आणि मला असं वाटतं की हा जो सागर कारंडे आहे ना, खरं तर सागर कारंडे याने प्रभूचा मुद्दा काढून खरं तर प्रभूलाच खूप सिंपती दिली, असं मला वाटतं. आणि सागर थोडासा यामुळे निगेटिव्ह झाला, थोडा नाही बराच निगेटिव्ह झाला. बघा मला नाही कळालं नाही, की पहिल्या आठवड्यामध्ये सागरचं एवढं कौतुक कशासाठी रितेश भाऊने केलं. त्यानंतर मग त्याला एनालिसिस झालं असेल, की काय म्हणून आपण सागरचं कौतुक केलं. त्यामुळे आता सागरची रितेश भाऊने काढायलाच घेतली. दुसऱ्या आठवड्यामध्ये तो सागर जास्त दिसलाच नाही. या आठवड्यामध्ये दिसला, पण त्याची भावनी चांगलीच काढली. ठीक आहे. तर इथे सागरची जबरदस्त शाळा झाली. विशाललाही त्याची जागा दाखवली फॉलोअर्सवरनं. त्यानंतर तन्वीची थोडीशी शाळा घेतली. त्यानंतर इमोजीचा जो काही टास्क होता ना, ओळखायचा आणि डान्स करायचा, तर ते पहिल्यांदाच रितेश भाऊने मुलगा आणि मुलीच्या अशा 2 टीम केल्या आणि एकदम भारी होतं. आता याच्यामध्ये मुलींमध्ये होती ती सोनाली राऊत. गाणं आली का नाचायचं असतं. गाणं ओळखून नाचायचं. तर सोनालीचा जो डान्स होता ना नाचायचा, लग्नामध्ये अशी काही व्यक्ती असतात, की त्यांना असं ना ओढून-ताणून घेऊन जातात नाही का, "चल रे नाचूया, चल रे नाचूया." आणि मग त्याला नेलं मग असाच नाचतो तो. असा सोनालीचा डान्स होता. म्हणजे का तुम्ही मला नेताय? कशासाठी नेताय? असा सोनालीचा डान्स पाहायला मिळाला. बाकी सगळ्यांची एनर्जी एकदम जबरदस्त होती. राकेशला तेवढं नाचता आलं नाही. प्राजक्ता शुक्रे पण नाचू काय नको, नाचू काय नको. अनुश्री माने पहिल्यांदा तर काय करू मी? जाऊ का? विशाल, जाऊ का रे विशाल? मग ती गेली नंतर आणि मग नाचायला सुरुवात तिने. तर भारी होता तो कार्यक्रम. त्यानंतर कलाकार कट्टा एकदम जबरदस्त होता. द आयुष शो म्हणजे जो काही सस्ता हृतिक रोशन जो काही त्याने केला, फार कमाल. आयुषसाठी यार हॅट्स ऑफ. काय एनर्जी.
काय ते ऍक्ट, काय तो आवाज जबरदस्त. सागर पासून त्यांनी सुरू केली, भात बटाटा पासून तर तन्वी वगैरे. तन्वीला जे कहो ना प्यार है, जो काही ऍक्ट केला ना आयुषने, खरंच म्हणजे तन्वीला त्याने विचारलं काय मत आहे तुमचं कहो ना प्यार हे बद्दल वगैरे. तर तन्वीला असं की काय सांगू मी आता, प्यार आहे की नाही आहे. भारी होता आयुष यार, म्हणजे तुझ्यामध्ये ना एक असा तो कलाकार लपलाय, त्यानंतर डान्स सुद्धा. म्हणजे अक्षरशः त्याच्यासाठी मी मस्तपैकी मनापासून टाळ्या वाजवला. हॅट्स ऑफ. त्यानंतर सागर कारंडेचा मिस्टर विसरले, मिस्टर आठवले, तेही खूप छान होतं. सागरचा तर काय त्याच्यामध्ये हातखंड आहे, आणि सागरची कॉमेडी किंवा त्याचा ऍक्ट आपल्याला माहितच आहे. पण हा जो आयुष आहे ना, कलाकार कट्ट्यावरचा आयुष, फार वेगळी पर्सनॅलिटी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर पुढचा महत्वाचा खेळ होता तो म्हणजे बुद्धिबळाचा खेळ. याच्यामध्ये बुद्धिबळातल्या पटातील जे काही सोंगट्या आहेत त्या इथे लावलेल्या आहेत. अनुश्रीला बोलवलं जातं. आता अनुश्रीला इथे फुटेज दिलं गेलं हा. इथे मगाशी पुन्हा एकदा रितेश भाऊने त्या रुचिताला टाळलं तिथे. अरे तुम्हाला फुटेज द्यायचं नाही मला. तर तेव्हा ती गोष्ट कुठेतरी रुचिताला फार लागली, की मी काय करू, अजून मी किती डोकं आपटू, काय करायला पाहिजे मी अजून, असं रुचिताचं झालं होतं. परंतु इथे काल थोडंसं रितेश भाऊने टाळलं होतं अनुश्रीला. आज तिला इथे बोलवलं आणि तिला विचारलं, की हे जे काही सोंगट्या आहेत त्याच्यातील तू कोणाला देऊ शकतेस. तर इथे अनुश्रीने स्वतःला ठेवलं, तो म्हणजे उंट, जो प्रत्येकाच्या वाकड्यात शिरतो असा उंट. बरोबर तिने अनुश्रीने स्वतःला उंट निवडला, जी स्वतः सगळ्यांच्याच वाकड्यात जाते. त्यानंतर राजा म्हणून सागरला का घेतलं, हा मोठा प्रश्न पडतो, की सागर राजासारखं काय बिग बॉसच्या घरामध्ये करतोय, आता ते अनुश्रीलाच माहित. त्यानंतर वजीर म्हणून आपल्या विशाल भाऊला घेतलं, आणि तोही सांगतोय की मी मास्टर माइंड विशाल, मी मध्येच ते वजीरचा जी काही सोंगटी आहे मी मध्येच तिथे ठेवले, आणि मी मास्टर माइंड कसा आहे ते विशाल येथे सांगितलं. त्यानंतर तन्वीला घोडा म्हणून घेतला, जी 2.5 पावलं चालते इकडे जाते, 2.5 पावलं चालते तिकडे जाते, ना ती कोणाचीच ना इकडची ना तिकडची. त्यानंतर हत्ती म्हणून कोणाला घेणार, तर हा मास्टर माइंड आहे, जो टोळी टीमचा अध्यक्ष, लीडर, सचिव, सर्व काही आम्हीच. तो सांगतो रुचिता रुचिता रुचिताचं नाव घे. लगेच अनुश्री बोलते हा हत्ती म्हणून रुचिता, जी सगळ्यांना तुडवत जाते एकाच बाजूने, इकडून आणि तिकडून, अशी ही रुचिता हत्ती. म्हणजे ते अनुश्रीला या मास्टर माइंडने सांगितलं की तिचं नाव घे. प्यादा म्हणून माझ्यासाठी शॉकिंग होतं की ही म्हटलं कोणाचं नाव घेते, पण आयुषचं ती नाव घेते. मित्रांनो, आयुषला गेम किती कळतो हे मला माहिती नाही, पण आयुषला मुद्दे कसे मांडायचे हे खूप छान कळतं, आणि एक्सप्लेनेशन खूप छान तो देतो. आयुष जर थोडासा अजून गेम मध्ये आला ना, जर आता हे जे काही कॅप्टन्सीवरनं काल भाऊ बोलले किंवा इतर गोष्टी तो किती लाईटली घेतो, हे जर त्याने व्यवस्थित केलं ना, तर आयुष गेम मध्ये खरंच पुढे जाईल. खूप छान मुद्दे मांडतो, आपली बाजू खूप छान पटवून देतो. तर आयुषला इथे प्यादा म्हणून अनुश्रीने सांगितलं, कारण तो सगळ्यांच्या गुड बुक्स मध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. अनुषने आयुषने प्यादाचा अर्थ खूप छान समजवला, की प्यादा आहे ना हा पुढे सगळ्यांच्या असतो. आणि मग रितेश भाऊने त्याला अजून एक झालर लावली, की प्यादा हा वजीर किंवा राजा सुद्धा होऊ शकतो, तो चेकमेट देऊ शकतो असं म्हणून सांगितलं. तर ही जी अनुश्रीची जी काही टीम होती, ही तिच्या मनाने बरी होती. पण करणला इथे बोलवलं जातं, आणि करणला विचारलं जातं की याच्यामध्ये काय वाटतं तुला, तू कोण आहेस. तर करण सांगतो की मी याच्यामध्ये वजीर आहे, माझा सुद्धा मास्टर माइंडचा गेम आहे, तो मी खेळतो, आणि नाहीतर मी दाखवेन. आता करणचा यामध्ये मास्टर माइंडचा गेम काय आहे हे माझ्या सकट अख्ख्या महाराष्ट्राला पाहायचं, की याच्यामध्ये काय एवढं मास्टर माइंड सारखं ज्यांनी स्वतःला तो किताब लावून घेतलाय. माझ्या मनात देखील हे खूप चालत असतं, असा गेम चालत असतो, पण तो आपल्याला दिसत नाहीये, तो त्याच्या मनात आहे, पण तो प्रेझेंट करत नाही. करणचा गेम कसा आहे माहिती आहे का, सकाळी उठायचं, झिंग 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 करायचं, थोडंसं टी शर्ट काढायचा, पाण्यात उडी मारायचा, आणि असं असं करायचं, जायचं, फ्रेश व्हायचं, नाश्ता करायचा दाबून. त्यानंतर एक दोन जणांना घ्यायचं, सचिन असेल, आयुष असेल, यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करायच्या. हे गेले की मग प्राजक्ता बरोबर बसायचं, दुपारचं जेवायचं, टास्क आला तर करायचं, परत गप्पा थोड्याशा मारायच्या, मध्येच काहीतरी सुचलं तर ऍक्ट करायचं. झालं,
संपलं तरी येऊन काहीतरी बोलायचं, झोपायचं आणि सकाळी पुन्हा एकदा उठायचं, झिंग 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 करत पाण्यात उडी मारायची. गेम सध्या बिग बॉसच्या घरामध्ये आहे. मला तर त्याचा गेम किंवा त्याचं जे काही मास्टर माइंड माइंड आहे ते अजून कळालं नाही. तुम्हाला कळालं असेल त्याचा गेम तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर स्वतःला इथे वजीर म्हणून घेतलं, त्यानंतर हत्ती रोशनला घेतलं. ठीक आहे, हत्ती म्हणून रोशन चालेल, पण इथे राजा म्हणून प्राजक्ता राणीला घेतलं. राणी वाटते की तुम्हाला ते बिग बॉसच्या घरातले? आणि ती पण एक्सप्लेनेशन देते की मी राणी कशी आहे ते, मी कसं करू शकते. तुम्हाला मी सांगतो ना, या दोघांचंही, मग ती प्राजक्ता असेल आणि तो करण सोनावणे, यांचा बिग बॉसच्या घरामध्ये झिरो गेम आहे, झिरो. करणने जरी ती सोनावणे वहिनी जरी केली ना तरी पुष्कळ आहे. तसा तो बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेमही खेळत नाही. त्यानंतर इथे प्यादा म्हणून ओमकारला घेतलंय. ओमकारने आहे ना थोडंसं खेळायला पाहिजे. आज ओमकार वाचला. ओमकारला दिव्याच्या सपोर्टरने बऱ्यापैकी वोटिंग केले, त्यामुळे ओमकार आज वाचला. ओमकार तसा बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाहीये, प्यादा म्हणून तो बरोबर आहे. त्यानंतर उंट सोनालीला केलं. सोनाली सांगत असेल, कशाला याने मला केला, आता उठून तिकडे जावं लागेल. त्यानंतर घोडा म्हणून दीपालीला केलं. तुम्ही भांडणं करता पण ती लगेच सॉल्व्हही करता, असं म्हणून ते केलं. तर अशा प्रकारे करण सोनावण्याचे हे जे काही सोंगट्या होत्या, तर त्याने काय म्हणूया आपण एक फेवर मधल्या लोकांना त्याने दिलं असं सांगायला हरकत नाही. आता त्यानंतर चुलीत घाल नावाची एक कन्सेप्ट घेण्यात आली होती. जो कोणी सदस्य इरिटेट वाटतो त्याचा फोटो फाडून तो चुलीमध्ये घालायचा. तर याच्यामध्ये आपल्याला माहीतच होतं की राकेश अनुश्रीचंच घेणार आहे, त्यानंतर विशाल राकेशच घेणार आहे, दीपाली दिव्याचंच घेणार आहे, प्रभू सागरचंच घेणार आहे, रोशन हा सोनालीचंच घेणार आहे. हे आपल्याला माहित आहे, कारण यांची पहिल्यापासून नाही तेवढी पटत. आणि हा जरी कन्सेप्ट घेतला नसला किंवा घेतला तरी काही फायद्याचा नाही. पण याच्यामध्ये मला ना एक रोशनचे मुद्दे मला नेहमीच जरा चांगले वाटतात. त्याने बरोबर सांगितलं की ही बिग बॉस खेळून आली, पण त्या पद्धतीने ती वागत नाहीये आणि ही टास्क करत नाही. इकडे-तिकडे जाऊन सतत सांगत असते. त्यामुळे मला ती इरिटेट वाटते. त्यानंतर रुचिताने तन्वीचा मुद्दा काढला, जो नेहमीप्रमाणे इरिटेटिंग वाटतो. तन्वीबद्दल बोलताना सांगते, की हिचं जे काही वागणं आहे ना, बोलणं आहे, मला फार इरिटेट वाटतं. मी असं मनातल्या मनात बोललो, त्या करण सोनावण्यासारखं सगळं मनातच, की "तू पण किती इरिटेट वाटतेस बोलताना." असं मी मनातल्या मनात बोललो. तर ठीक आहे. हा जो काही कन्सेप्ट आहे, हा बघायला चांगला वाटला. त्यानंतर नॉमिनेशनकडे जाऊया. तर इथे 2 सदस्य सेफ झालेत. आता बाकीचे जे सदस्य आहेत त्यांना 3-3च्या जोड्याने बोलवतात. पहिल्यांदा येते विशाल, रुचिता आणि सोनाली. यांना विचारलं जाते, की कोण तुम्हाला वाटतं डेंजर झोनमध्ये जाईल? तर इथे विशाल सोनालीचं नाव घेतो, रुचिता सोनालीचं नाव घेते आणि सोनालीला देखील वाटतं, की मीच डेंजर झोनमध्ये असेल आणि तसंच होतं. त्यानंतर करण, प्राजक्ता आणि ओमकार. आता इथे करण ओमकारचं नाव घेतो, कारण त्याचा बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नाहीये. प्राजक्ता हे ओमकारचं नाव घेते आणि इथे ओमकार ही स्वतःचं नाव घेतो, की मीच डेंजर झोनमध्ये आहे आणि तसंच इथे होतं. ओमकार आणि सोनाली हे डेंजर झोनमध्ये येतात आणि इथे सोनाली आणि ओमकारला दोघांनाही सेम वोटिंग होते, की याला माझा सपोर्ट आहे, की हा सदस्य घराबाहेर जाईल. तर सेम वोटिंग होते आणि याच्यामध्ये जी काही आपल्याला शुक्रवारीच माहिती मिळाली होती, की सोनाली हीच बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर गेली. खरं तर सोनालीचा असा बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नव्हता. तशी तिला वोटिंगही होताना दिसत होते. मगाशी मी सांगितलं ना मित्रांनो, की काय माहिती ना, की सोनाली ज्या पद्धतीने ती बोलली, की मी ज्या एक्सेप्टेशनने बिग बॉसच्या घरामध्ये आले होते, तसं मला अजिबात दिसलं नाही. तसे कंटेस्टंट मला दिसले नाही. मला असं वाटतं ना, की हिंदीमध्ये ना असे फार असे काय म्हणू आपण भांडखोर, तोडीस तोड देणारे, डोळ्यात डोळे घालून बोलणारे असे कंटेस्टंट असतात. म्हणजे फार माझं हिंदीचं जे बिग बॉस असतं ना, ते अक्षरशः अंगावरती येतं. एवढे सगळे भांडखोर सदस्य येतात. तर त्या पद्धतीने ती विचार करून आली असेल, की असे कंटेस्टंट असतील. पण जेव्हा ती प्रत्यक्षपणे बिग बॉसच्या घरामध्ये आली, त्यावेळेसचे गावाकडचे सदस्य आणि थोडेसे शांत स्वभावाचे सदस्य असे तिने पाहिले आणि त्यानंतर मग "अरे, मी कुठे आले?" असं म्हणून तिचं झालं असेल आणि ते तिने इथे सांगितलं, की "मी खूप एक्स्पेक्टेशन ठेवून आले होते, पण मी इथे आल्यानंतर पाहिलं
काहीतरी हे वेगळंच आहे. मीही त्या लोकांना समजून घेऊ शकले नाही आणि त्या लोकांनी देखील मला जास्त समजून घेतलं नाही, असं बोलताना दिसत होती. आणि तिचा ना काय माहिती नाही, एक तशी एनर्जी दिसली नाही बिग बॉसच्या घरामध्ये, की मला ती ट्रॉफी जिंकायची आहे. ती जिद्द नव्हती तिच्यामध्ये. तिला असं कळालं असेल, की जाऊ दे, मी गेले तर बरं होईल याच्यातनं. पहिले 1-2 दिवस ती झगडली तन्वीबरोबर, जेवणावरनं वाद झाला. त्यानंतर ती शांतच झाली. कुठल्याही मुद्द्यामध्ये बोलायचं नाही. मी सोनालीला आहे ना बिग बॉस 8 हिंदीच्या 8व्या पर्वामध्ये बघितलं होतं. त्यामध्ये ती भिडणारी, अक्षरशः कंटेस्टंट बरोबर तर भिडायचीच, पण त्या सलमान खान सोबत सुद्धा भिडायची, अशी सोनाली राऊत पाहिली होती. पण बिग बॉस मराठीमध्ये आल्यानंतर फार वेगळी सोनाली राऊत पाहायला मिळते. म्हणजे जी काही बोलतच नाही, आपला स्टँड घेत नाही, मुद्दे ठेवत नाही, करायचं तर करा, नाही केलं तर गेलं खड्ड्यात. नाही करणार मी टास्क. काय करायचं ते करा. असं सहज बोलणारी ही सोनाली राऊत पाहिली. म्हणजे ज्या पद्धतीने सोनाली राऊतला बिग बॉसच्या घरामध्ये घेतलं होतं, ही काहीतरी करेल आणि मला ना डे 1 पासून वाटत होतं, की ही काहीतरी मस्तपैकी करेल. मजा येणार हिला पाहून. पण तसं झालं नाही. तिला असं वाटत होतं, की कुठं मला इथे आणलंय या बिग बॉसच्या घरामध्ये. जे काहीच करायला बघत नाही आणि मी पण का करावं? असं म्हणून तिला झालं असेल आणि त्यात बिग बॉसने तिला शिक्षा देत नॉमिनेट केलं आणि आज कमी वोटिंगमुळे ती बिग बॉसच्या घराबाहेर गेले. तर मित्रांनो, जे काही वोटिंग ट्रेंड यायचे ना, तर त्याच्यामध्ये प्रभू असेल किंवा मग दीपाली सय्यद असेल, करण सोनावणे असेल, प्राजक्ता असेल, यांना चांगली तगडी वोटिंग होत होती. बॉटमला नेहमीच असायचे ते म्हणजे सोनाली, रुचिता जामदार आणि ओमकार राऊत असे कंटेस्टंट असायचे. पण ओमकारला आहे ना, दिव्याच्या सपोर्टरने जबरदस्त वोटिंग केली आणि ती प्रत्येक वेळी दिसून येत होती. त्यामुळे ओमकारला वोटिंग झाली होती. बॉटमला होती ती म्हणजे रुचिता. रुचिताला वोटिंग जास्त झाले नाही, परंतु बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंट सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. रुचिता सध्या अशी भांडखोर वृत्ती नाही, परंतु त्याच पद्धतीने ती थोडासा वेगळ्या वेने खेळण्याचा प्रयत्न ती करते. परंतु ती त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी निगेटिव्ह दिसते. परंतु तिचा बिग बॉसच्या घरामध्ये गेम आहे, तसा गेम अ, सोनाली आणि ओमकारकडे नव्हता. परंतु सोनालीच्या मानाने ओमकारला थोडीशी वोटिंग जास्त झाली होती. सोनालीचा बिग बॉसच्या घरामध्ये गेमही नाही आणि तिला वोटिंगही नाही. त्यामुळे ते बिग बॉसच्या घराबाहेर गेले. त्यामुळे हे जे इव्हिक्शन आहे ते फेअरच आहे. सोनालीला असं पण ठेवून बिग बॉसच्या घरामध्ये काही उपयोग नव्हता, कारण ती खेळतच नव्हती. तर ठीक आहे मित्रांनो, सोनाली घराबाहेर गेली. आता प्रतीक्षा आहे ती वाईल्ड कार्ड एंट्रीची. आता कोण वाईल्ड कार्ड येतं, पुढच्या वगैरे आठवड्यात एखादा वाईल्ड कार्ड सदस्य येईल. पण आज पुन्हा एकदा मस्तपैकी सागर कारंडेची शाळा घेतली आणि ती घेणं अपेक्षित होतं. जो काही सागर टाना उड्या मारत होता ना, तर भारी वाटलं ते. आयुषचं मनापासून कौतुक. काय जबरदस्त ॲक्ट पोराने सादर केला होता. त्यानंतर करण सोनावणेचा मास्टरमाइंड गेम मला पाहायचा आहे आणि नक्कीच तुम्हाला पण पाहायचा असेल. तर आजचा थोडासा काय म्हणूया आपण, रविवारचा दिवस असाच असतो. फक्त आपल्याला पाहायचं असतं, की एलिमिनेशन कोणाचं झालं. तर सोनाली घराबाहेर गेली. तर आजच्या या दिवसाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.